समोर टीव्ही आहे आणि मी चालले ताशकंदहून समरकंदला. हे अफ्तवगजाल आहे. बाहेर पाऊस पडतोय. अफ्तवगजाल म्हणजे सेंट्रल बस स्टँड ताशकंदचं. आणि मी दुसऱ्या मजल्यावर आहे, 2 मजली आहे. ही 8ची वेळ आहे पण अजून 8:20 झाले, अजून हल्ली नाही आहे. 4 तास लागतात बसने इथून, 4 किंवा 5. आपल्याकडे कसं पेरू अंगूर असं विकायला बसतात, तसं इथे आता स्ट्रॉबेरी ब्लॅकबेरी असे मोठे मोठे कटोरे भरून ठेवलेले आहेत. रस्त्याच्या कडेला असे छोटा छोटा स्टॉल लावलेला आहे. आणि प्रत्येक खेडं किंवा एखादं गाव असेल तर तिथे सगळीकडे अशा पद्धतीचे ते स्टॉल्स लावलेले आहेत. काही काही ठिकाणी जास्त आहेत आणि काही ठिकाणी कमी आहेत. आता मी चालले ताशकंदहून समरकंदला. समरकंद हे ऐतिहासिक शहर आहे. ते सोमसा म्हणून मिळतं, सोमसा. मला तो वड्यासारखं आहे. आणि बस आहे तिथे, आणि जिथे लागली होती तिथून ती गायब झाली. मी इतकी घाबरून गेले, म्हटलं गेली की काय मला सोडून. परंतु ती पुन्हा त्या स्टेशनमध्ये लागली आहे आणि तिथून इथे येणार आहे. आणि ह्या बाजूला WC वगैरे इथे थांबायचं. सगळेजण जाऊन फ्रेश होऊन इथे थांबणार. इथे काही ठिकाणी बसायसाठी जागा आहे आणि ती बस इथे येईल आणि इथून बसायचं. मागच्या बाजूला खूप कार्पेटची दुकानं होती. अजून आम्ही शहरामध्ये नाही पोचलेलो आहे. अजून 4-1 किलोमीटर आहे. पण इतके कार्पेटची दुकानं, त्याला सिल्क रोड पण म्हणतात, सिल्क रूट पण म्हणतात. इथूनच रेशम वगैरेची निर्यात व्हायची. हे समरकंद आहे, समरकंद. बसनी या बिल्डिंग समोर सोडलं मला. आता इथून मला जायचं आहे चालत. मॅपवर दाखवतं की इथून डावीकडे वळायचं. चांगलं आहे समरकंद. हा आधी सिल्क रूट होता. इथून सिल्क रूट आपल्याला माहिती आहे, चीनपासून भारतातून पण जात होता. इथे ना सोमसा म्हणून मिळतं, सोमसा. आपल्याकडे कसं सामोसा, पण ते सामोसासारखं नाही आहे, तो वड्यासारखं आहे ते. इथून मला वळायचं आहे डावीकडे. गाव मशल नहीं मगर जब से देखा मैंने तुझको मुझको चाहे आता मी आहे समरकंदमध्ये. हे हॉटेल आणि हे पण हॉटेल खूप सुंदर आहे. हे पण हॉटेलच आहे. आणि मी चालले आहे, काही फळं काही भाजी मिळतं आहे का ते पाहण्यासाठी. म्हणजे सुपर मार्केट आहे इथून पुढे. आणि मी थांबले आहे समरकंद हॉस्टेल म्हणून एक हॉस्टेल आहे. मोठं आहे, स्पेशियस. इथे स्पा वगैरे पण आहे. ताशकंदपेक्षा समरकंद लहान आहे पण छान आहे. मी आता थोड्या भाजी बाजारातून भाज्या, त्याच्यामध्ये लाल मुळा, काकडी, बटाटा, सफरचंद वगैरे असं गोष्टी आहेत.
आणि तिथून मी आले आणि हे समरकंद हॉस्टेल इथे मी थांबलेले. समरकंद हॉस्टेल हे सिटी सेंटर आहे. इथून अर्धा किलोमीटर जे आहे ते सिटी सेंटर आहे. हे सर्वात जवळचं होतं म्हणून मी घेतलं. आणि आजूबाजूला पण सगळे सेंट्रल पार्क वगैरे असे मोठे मोठे मॉन्युमेंट्स आहेत.